नमस्कार. रोकटोक विजनमध्ये आपले स्वागत आहे. आत्ता आपण फलटण येथील संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्याच्या बाहेर उपस्थित आहोत. ते आपण येथील स्थानिक जे नागरिक किंवा तालुक्यातून आले त्यांचे कार्यकर्ते जमलेले आहेत, त्यांच्या काही प्रतिक्रिया घेत आहोत आपण. आपल्याला बाकीचं कोणाबद्दल बोलायचं. नमस्कार. आपल्यासोबत पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर आपले उपस्थित आहे. त्यांची प्रतिक्रिया आपण आता घेत आहोत. आज सकाळी आम्हाला एक 6-6:30च्या दरम्यान कळालं की बाबा संजीवराजे यांच्या घरावरती काहीतरी आयकर विभागाची धाड पडली आणि एक मनाला निश्चितपणानं दुःख झालं. कारण गेली 30 वर्ष आम्ही संजीवराजांना ओळखतोय, 30 वर्ष त्यांच्याबरोबर काम करतोय. त्यांचं नेचर कसं आहे ते आम्हाला 100% कार्यकर्त्यांना माहिती आहे. आणि मग थोडंसं असं मनामध्ये येतं की बाबा काही जाणून बुजून चाललं काय. मी कुणाचं नाव घेत नाही, परंतु जाणून बुजून सूड उगवण्याचा प्रयत्न आहे. कारण बाबांचं बेडवाकडं काम बाबा करू शकत नाहीत याची आम्हाला 100% खात्री. परंतु हरकत नाही, चौकशी अधिकारी करतील, चौकशीच्या ह्याच्यापर्यंत निश्चितपणानं होऊन जाईल. परंतु आम्हाला खात्री की बाबा निश्चितपणानं चौकशीला सामोरं जाऊन बाहेर पडतील आणि आम्ही सर्वच तालुक्यातले तमाम कार्यकर्ते बाबांच्या सोबत आहोत. धन्यवाद. आपल्यासोबत अनुभव आहेत आता. मग तुम्हाला ह्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे दिवशी ऐकून आता छापा टाकलेला आहे, ह्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? आयकर विभागाने जो आता श्रीमान संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा यांच्या घरावर आणि गोविंद डेअरीवर जो छापा टाकलेला आहे त्याबद्दल प्रथमतः मी निषेध करतो. या सर्व घडामोडी जनरली पाहता संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा अतिशय पारदर्शक असा हा कारभार आहे. परंतु राजकीय देशापोटी राजकारणाला त्रास देण्यासाठी ह्या गोष्टी घडवून आणल्या गेलेल्या आहेत. त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. फलटण तालुक्यातील लोकशाही विस्कळीत होत आहे असं तुम्हाला वाटतंय का? गेली 3 वर्षापासून या राज्यामध्ये घातलेला गोंधळ पाहता आता तो गावापर्यंत आणि तालुक्यापर्यंत सुद्धा पोचलेला आहे. आणि याच्या माध्यमातून संपूर्ण लोकशाही अडचणीत आणायचा आणि एक अधिकारशाही किंवा दडपशाहीचं राजकारण या राज्यामध्ये होऊ घातलेलं आहे. त्याचा आम्ही परत एकदा निषेध करतो. धन्यवाद. ते आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते शंभूराज खलाटे आपल्यासोबत आहेत. त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ. खऱ्या अर्थानं या देशामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर ईडी, CBI आणि इन्कम टॅक्स ह्या काम करतात. परंतु 2014 पासून या राज्यामध्ये देशामध्ये परिवर्तन झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विरोधकांना ह्या एजन्सीच्या माध्यमातून वेठीस धरायचं आणि स्वतःच्या पक्षामध्ये घेतल्यावर त्यांना त्या ठिकाणी सुस्थितीत असल्याचा निर्वाळा द्यायचा अशी परिस्थिती आपण पाहतोय. मला वाटतं इथं सुद्धा त्याच प्रकारची कारवाई या तालुक्यामध्ये आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकरांच्यावर झालेली दिसते. खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 25 लाख मेट्रिक टनाचं ऊसाचं उत्पादन आहे. या तालुक्यामध्ये 5-6 लाख लिटर दुधाचं उत्पादन आहे. आणि निश्चितपणानं या तालुक्याचे नेते आदरणीय श्रीमंत रामराजे साहेबांनी 15 वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये पाणी आणलेलं आहे. आणि मग ह्या संस्था जे मंडळी व्यवस्थितपणे चालवत आहेत त्याच्या पाठीशी ह्या तालुक्यातली जनता आणि सगळा शेतकरी कष्टकरी वर्ग उभा आहे. खऱ्या अर्थानं आपण बघितलं एका बाजूला संस्था चालवणारी मंडळी, आपण एक उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर कुठे ग्रुपसारखा एक चांगला ग्रुपसुद्धा या तालुक्यात आला आणि चालू करता करता ते दूध संस्था बंद पडली. आणि जर अशा संस्था जर बंद पडायला लागल्या तर या तालुक्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध घालायचं कुठं? या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस द्यायचा कुणाला? आणि निश्चितपणानं ही लोक जे संस्था वाचवणारी लोक आहेत ही सुस्थितीत असणं हे माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराचं मत आहे. आणि निश्चितपणानं राजकीयदृष्ट्या जर ही कारवाई असेल तर 100% या कारवाईचा निषेध आहे. आणि आपण बऱ्याच दिवसापासून या खऱ्या अर्थानं आपल्याला आठवण जर सांगायचं म्हणलं, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी ज्यांच्यावर टीका केली, या देशाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी टीका केली की बाबा ह्यांना आम्ही तुरुंगात ह्यांची जागा दाखवतो, त्यांनी सत्तेत घेतली, ही परिस्थिती आहे. ही खऱ्या अर्थानं मागच्या 2 दिवसापासून अंजली दमानिया धनंजय मुंडेंच्यावर 350 कोटीच्या घोटाळ्याचं त्या ठिकाणी बोलत आहेत. परंतु हे अधिकारी तिथं जात नाहीत. सत्तेतले मंत्री असल्यावर हे अधिकारी इकडं काय येत आहेत ह्याचं मला आश्चर्य वाटतंय. आणि खऱ्या अर्थानं हे अशा वागण्यामुळं, अशा राजकीय प्रेरित वागण्यामुळे ह्या संस्था, देशाच्या ज्या संस्था आहेत प्रमुख, ह्या बदनाम होत चाललेल्या आहेत. आज आमच्या
खुरपण करणाऱ्या माय माऊलीला भगिनीला सुद्धा माहिती आहे की ईडीची कारवाई कशा प्रकारे, CBIची कारवाई कशा प्रकारे, इन्कम टॅक्सची कारवाई कशा प्रकारे. त्यामुळं कृपया भारतीय जनता पार्टीने ह्या संस्थांना बदनाम करू नये, या संस्थांना योग्य ठिकाणी कारवाईसाठी पाठवा असं मी आवाहन करतो. ठीक आहे, धन्यवाद.